हॅलो नमस्कार, मी सांची. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना. सगळेजण दिवाळीच्या तयारीमध्ये असतील. अगदी 4 दिवसावर दिवाळी आलेली आहे. खूप सारी तयारी या दिवसात करायची आहे. त्याचसोबत आपल्याला काही चुका करायच्या नाही आहेत. लक्ष्मीपूजन दिवशी कोणकोणत्या चुका करायच्या नाही आहेत. धनोत्रयोदशीपासून ते भाऊबीज पाडव्यापर्यंत तुम्हाला या चुका टाळायच्या आहेत. ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी दिवाळीची साफसफाई करताना काय काय घराच्या बाहेर काढायचं आहे ते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नक्की चेक करा. आपण सगळं घर स्वच्छ करतो. घर स्वच्छ करून झाल्यानंतर विसरतो ते म्हणजे टॉयलेट बाथरूम स्वच्छ करून एका काचेच्या बाउलमध्ये मीठ आणि कापूर ठेवायचं आहे. अंघोळीच्या बादल्या असतील, मग असतील, त्या स्वच्छ गरम पाण्यामध्ये घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत. घराचा अगदी कानाकोपरा स्वच्छ करायचा आहे. घराचा परिसर स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजा रोज आजपासून पुसायचा आहे. वसुबारस आली की दिवाळीला सुरुवात होते. या दिवसांपासून जवळजवळ पाडवा भाऊबीज असेल तोपर्यंत कोणालाही उधार देणं टाळायचं आहे. 100% उधार देणं टाळायचं आहे. आपल्या कितीही जवळच्या रिलेटिव्ह असेल तरीही काय द्यायचं असेल तर धनोत्रयोदशीच्या आधी तुम्हाला ते द्यायचं आहे. दिवाळीला सुरुवात झाली की आपल्याकडून लक्ष्मी दुसऱ्याला द्यायची नाही आहे. आता तुमच्या घरी कोणी आजारी असेल, औषधे आणायच्या असतील, कोणी हॉस्पिटलमध्ये असेल तर औषधे घेऊन द्या, परंतु रोख पैसे कधीही देऊ नका. आता खरोखर कोणाला काही गरज आहे, कोणाला नड आहे, खरंच कोणाला पैशाची गरज आहे, कोणी अचानक आजारी पडले आणि त्याला पैशाची गरज आहे, अशा वेळी रीतिरिवाज बाजूला ठेवून मदत करू शकता. पण उगाचच कोणीतरी पैसे मागते, थोडे पैसे दे रे वगैरे असं काही बोलते तर तुम्ही त्याला पैसे द्यायचे नाही आहेत. धनत्रयोदशीपासून काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. आता काळी थोडी डिझाईन आहे तर चालेल, पण संपूर्ण काळे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे नाही आहेत. कोणतीही पूजा करताना काळे वस्त्र घालायचे नाही आहेत. घरातील देवघर हे भलेही नवरात्रीमध्ये साफ केलं तरी देखील दिवाळीच्या आधी साफ करायचं आहे. आणि देवांनासुद्धा पहिल्या दिवशी उटणे लावून स्नान घालायचं आहे. देवघर थोडे स्वच्छ पाणी, गोमूत्र आणि हळद घालून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि स्वच्छ केल्यानंतर त्याला थोडंसं ऊन दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर गंगाजल शिंपडायचं आहे. देवांना नवीन वस्त्र घ्या. जे आपण लाल वस्त्र अंथरण्यासाठी वापरतो ते घ्या. स्वामींचे वस्त्र घ्या. इतर फोटोंना वस्त्र असेल तर ते नवीन वस्त्र घ्या. स्वतःसाठी जसे आपण नवीन कपडे घेतो तसेच त्यांनाही नवीनच वस्त्र घ्या. आता कोणाची नवीन घेण्याची परिस्थिती नाही आहे तर चांगलं ब्लाऊज पीस असेल तर ते स्वच्छ धुवून ते वापरा, किंवा आहे ते स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून ते घाला. देव स्वच्छ घासा. उटण्याने पितांबरीने घासा. बघा, आता आपल्या आजीपंजींपासून देव पितांबरीनेच पहिल्या घासायचे. आता इतर काही नवीन मार्केटमध्ये आलं आहे. तामानं घासायला सुद्धा पितांबरीच वापरली जाते. त्याच्यासाठी पितांबरीने देव घासलेत तरी काही हरकत नाही. पंचामृताने देव घासलेत तरी काही हरकत नाही. तुरटी आणि हळदीने घासलात तरीही चालेल. मात्र देव तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत. देवांची कोणतीही भंगलेली मूर्ती असेल, ज्याचे डोळे खराब झालेले आहेत, काळवंडलेली आहे, तुटलेली आहे, श्रीयंत्राचे टोक थोडेसे तुटलेले आहे, श्रीयंत्राचा त्रिकोण थोडासा तुटलेला आहे, काहीही, मग फोटो खराब झालेला असेल तर दिवाळीच्या आधीच ते विसर्जन करायचं आहे. गंगाजल, गुलाबजल हे अवश्य आणून ठेवा आणि गोमूत्र आणून ठेवायचं आहे. दिवाळीचा संच ज्यांनी दिवाळी संच घेतलेला आहे त्यांना गोमूत्र आणि गुलाबजल भेटलेला आहे. पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी गोमूत्र आणि पिवळी मोहरी घेऊन या. धनोत्रयोदशी आणि वसुबारसपासून काय करायचं आहे, आपण जे स्वामींसमोर उदबत्ती लावतो त्याची विभूती घ्या, पिवळी मोहरी घ्या, वेदावल्ग सुक्त जे आहे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे ते नाही जमत तर श्री स्वामी समर्थांचा 21 वेळा मंत्र जप करा. इतकी ताकद आहे या जपात. फक्त श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं 21 वेळा मोहरी आणि अंगारा घेऊन म्हणायचं आहे. आणि ती मोहरी आणि अंगारा स्वामींचा जप करत संपूर्ण घरात टॉयलेट बाथरूम सोडून कानाकोपऱ्यामध्ये टाकायचं आहे.
त्या दिवशी ते घरात झाडू काढताना आलं तरी काही हरकत नाही. दिवाळीच्या दिवसामध्ये तुम्हाला ही गोष्ट करायचीच आहे, लक्षात असू द्या. घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी रोज हे करायचं आहे. वसुबारसपासून रोज घरात गोमूत्र शिंपडायचं आहे. लादी पुसताना देखील पाण्यात हळद, मीठ आणि गोमूत्र टाकून पुसायचे आहे. 100% घरातील निगेटिव्हिटी गोमूत्र घालवते. गोमूत्र शिंपडल्याने बऱ्याचशा गोष्टी घरातील निगेटिव्हिटी दूर होते. दिवाळीमध्ये मोरपीस तुम्हाला घरी आणायचं आहे. ते देवघरामध्ये ईशान्य दिशेला घरामध्ये मोरपीस ठेवायचा आहे. मोरपिसाने देखील नजरदोष कमी होतो. कोणी मीठ मागितलं, कोणी दही मागितलं, कोणी तांदूळ मागितलं, कोणी साखर मागितलं, त्या ज्या पण पांढऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही आहे. कोणी दिवाळी अमावस्येला तुम्हाला पांढरी मिठाई खाऊ घालत असेल तर त्याला हातही लावायचा नाही आहे, किंवा त्याच्या हातातून घेतलीस तर ती सरळ झाडाखाली टाकून द्यायची आहे. ती अजिबात खायची नाही आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. यामागे सुद्धा काही शास्त्रीय कारणं आहेत. जेव्हा आपण पांढऱ्या वस्तू देतो तेव्हा आपल्या हातून लक्ष्मी जात असते. समोरच्याला राग आला तरीही चालेल, बाबा मला माफ कर असं म्हणायचं आणि ते सोडून द्यायचं. दिवाळीच्या दिवसात या वस्तू द्यायच्या नाही आहेत. आता तुम्ही कोणाला गरज आहे तर विकत घेऊन देऊ शकता, पण रोख तुम्ही घरी कधीही देऊ शकत. तुमच्या घरातली साठ्यातील वस्तू तुम्हाला ती द्यायची नाही आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा पांढरी मिठाई खाऊ नका. या गोष्टी तुम्हाला नक्की आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत, कारण दिवाळीतील अमावस्या ही खूप मोठी अमावस्या असते. जेवढ्या चांगल्या गोष्टींसाठी ती चांगली आहे तेवढीच वाईट गोष्टींसाठी सुद्धा वाईट आहे. म्हणून या गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. आय होप मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगात पडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.